ज्या वेळेस वृंदेचं पातिव्रत्य भ्रष्ट झालं, जलंधर मरण पावला, त्यावेळेस श्रीहरी विष्णूंनी सांगितलं, ए वृंदे, तुझ्या शरीराचं पाणी होईल. ऐका, तुझ्या शरीराचं काय होईल? पाणी होईल. आणि तिच्या शरीराचं पाणी म्हणजेच नेपाळमध्ये वाहणारी गंडकी नदी आहे, लक्षात. आणि गंडकी मध्ये शालिग्राम विष्णू सापडतात, बरं का. नर्मदेमध्ये महादेव सापडतो. नर्मदेमधल्या महादेव आणल्याच्या नंतर विशेष प्रतिष्ठापना करायची गरज लागत नाही भाऊ. आहे असा जरी ठेवला, पूजा केली तरी, नाहीतर बाकीचा देव मांडायच्या म्हटल्याच्या नंतर काय होतं, प्रतिष्ठापना करावी लागते, बरं का. तसं गंडकी मध्ये शालिग्राम विष्णू सापडतो. गोड सांगितलं, तुझ्या शरीराचं पाणी होईल. आणि ऐका पुढे, तुझ्या जटेचा तो केसाचा जो भार आहे, तुझे जे केस आहेत त्या केसापासून तुळशी नावाचा वृक्ष, अशा दोन्ही प्रकारच्या कथा तुम्हाला सांगितल्या. तुम्हाला जी लागल ती घेऊ शकता तुम्ही. हा, मी हातचं काही राखीत नाही, स्पष्ट सांगितलं. पुढे तुळशीची पूजा कशी करावी सांगितलं. केसापासून जो वृक्ष निर्माण होईल त्याला लोक तुळशी म्हणतील. आणि स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये तू श्रेष्ठ राहशील, बरं का. आणि मग आपल्या वारकऱ्यांचं आभूषण काय? कंठी मिरवा तुळसी, व्रत करा एकादशी. आणि मग पुढे तू कुठं कुठं राहशील? तू रास मंडळामध्ये राहशील, तू वृंदावनामध्ये राहशील, तू भांडीर वनामध्ये राहशील. अनेक प्रकारानं आणि लोक तुझी पूजा करतील. भगवंताला जर एक श्री हरी विष्णू म्हणतायत, ऐका, ए तुळशी, तुझं एक पान जर मला कोणी श्रद्धेनं अर्पण केलं ना तुळशीचं, ऐकालात ना तुम्ही सगळे? का बोर व्हायले? सांगू का मग? सासूचं सासऱ्याचं मला लय येते. हा, प्रपंचातल्या गोष्टी कुणाला येत नाहीत, आहे का नाही? पण कशाला ऐका नाही, तुम्ही एवढं उन्हाचं येऊन बसला इथं काहीतरी ऐकण्यासाठी का कथा ऐकण्यासाठी? ए तुळशी, तुझं एक जर पान कोणी मला श्रद्धायुक्त अंतःकरणानं समर्पण करीत असेल तर त्याच्या जीवनामध्ये 1,00,000 गायी दान केल्याचं पुण्य प्राप्त होईल. कुणी जर श्रद्धेनं एक पान जर समर्पित केलं मला तर त्याच्या जीवनामध्ये 1000 अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होईल. जो तुळस अंगावर धारण करून ज्याला मृत्यू प्राप्त होईल, ऐका, मरायच्या वेळी जर अंगावर गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ असेल तर त्याला वैकुंठ प्राप्त होईल, बरं का. म्हणून तुळशीची माळ घालावी माय. तुमचं जसं आहे तसं घातली पाहिजे तुळशीची माळ, काय अडचण आहे? जर मरत असताना तुळशीची माळ धारण करून जर तो मृत्यूला प्राप्त झाला तर तो वैकुंठाचा अधिकारी होईल. मेल्याच्या नंतर जर तुळशीचं पान तोंडात घातलं त्याला सुद्धा मोक्ष प्राप्त होईल. एवढं तुळशीचं महत्व आहे. घालतात मग तुळशीचं पान तोंडात. होले सोडले नाही, पारवे सोडले नाही, कोंबड्या सोडल्या नाही, डुकर सोडले नाही माणसानं. डुकर काय काय खातील माणसं, आहे का नाही? खात जाऊ नये, आहे का नाही? मांस खाता हौस करी जोडोनी वैरी ठेरीला. जीवनामध्ये
बदल घडणं हेच खरं जीवन आहे. पशुसारखं जीवन जगून काही उपयोग आहे? सांगत असतो मी. एका गायी पुढे मांसाचं टोपलं ठेवलं, चार दिवसाची गाय उपवासी, खाईल का? नाही खाणार. एका सिंहाला 8 दिवस पिंजऱ्यात कोंडून ठेवलं, अजिबात खायला दिलं नाही, आणि हिरव्या गार गवताची पेंडी टाकली, खाईल का? त्याचं ते अन्न नाही, तो मांसच खाणार. अरे मांसाहार कुणी करावा? मांसाहार त्यानं करावा ज्याचे दात सुळे आहेत. सुळे दात कळतात ना? सुळे, त्याने मांसाहार करावा. सुळे दात असतात कुत्र्याचे. मग कोण मांसाहार करतात? मांसाहार करतात कोण? कुत्रे. कुत्रेच मग आहे की नाही? हा, मांसाहार करू नये बरं का. शुद्ध आहार, सात्विक आहार, शाखा आहार आहे की नाही? काय माणसाचं विचित्र आहे बघा भाऊ. एखाद्याच्या मातीला गेलं ना तर माणसं आंघोळ करतात साबण लावू लावू. का? कपडे सुद्धा अंगावरचे भिजवतात मातीला गेल्याच्या नंतर, आहे की नाही? प्रेत कुठं जाळतात? प्रेत कुठं पुरतात? स्मशानात, आहे का नाही? स्मशानात. प्रेत कुठं टाकावं? मड कुठं नेऊन टाकावं? स्मशानात. कुठं जाळावं? स्मशानात जाळावं. आपल्या आपल्या विधीनुसार. कुठं पुरावं? स्मशानात पुरावं, आहे का नाही? आता पुरायचा विधी आहे तुमच्याकडे, पुरायचा विधी आहे तुमच्याकडे, जाळायचा विधी आहे की नाही? कुठं जाळावं त्याला काय म्हणतात मग? स्मशानभूमी. आणि आपल्या बोली भाषेत त्याला काय म्हणावं? मसन वाटा, आहे का नाही? मग आपलं पोट काय मसन वाटा आहे का? प्रेतच आहे ना ते. कोंबडी, ती बकर, आहे का नाही? जशी जशी मांस खाणाराची संख्या वाढली, मी काय सांगतो ते तसं आहे का? तशी तशी कुत्र्याची संख्या कमी झाली. काय झाले? कुत्र्याची संख्या कमी व्हायली. धाब्यावरती जाऊन जेवतात लोक, आहे का नाही? तुम्हाला माहित नाही तिथं कशाच आहे? कठीण आहे. अभ्यास करा, अवघड आहे का नाही? या महाराज, आमचे लाखे बाबा आले, त्यांच्या चरणी कोटी कोटी अभिवादन आहे. मी सांगत होतो, मेल्याच्या नंतर मुखामध्ये तुळशीचं पान घातल्याच्या नंतर मनुष्य शुद्ध होतो. इतकं तुळशीचं महत्व आहे. आणि प्राण त्याग केल्याच्या नंतर तो विष्णू लोकाला प्राप्त होतो. ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे त्याच्या पावला पावलावरती अश्वमेध केल्याचं पुण्य प्राप्त होतं. पुराण सांगतंय. माणसं शपथा घेतात बघा, शपथा खोट्या. तुळशीलाच हात लावतील, पिठाच्या डब्यातच हात घालतील, ज्वारीच्या पोत्यातच हात घालतील, हे का नाही? मारुतीचा शेंदूरच काढाय काय जातील, देवीचा शेंदूर काढाय काय जातील. पुराण सांगतं, तुळशीचं पान हातात घेऊन जर शपथ घेतली माणसाने खोटी, तर त्याला कालसूत्र नावाच्या नरकात पडावं लागतं बरं का. हे देवी महापुराण सांगतं. पुढे त्याला नरक प्राप्त होतो. अंत समयामध्ये तुळशीवरती पडलेल्या पाण्याचा थेंब एक जरी मुखात पडला तरी तो वैकुंठाला जाण्याचा पुरेसा आहे. तुळशीची पूजा केली पाहिजे. सांगितलं असेल बहुतेक मी, तुळशीला तुळस पूजत असताना आपल्या देवघरात देव धुतलेलं पाणी तुळशीला कधी नाही टाकायचं का? देवघरामध्ये आपल्या 5 देवता मुख्य असतात. त्याच्यामध्ये भगवान शंकर असतात. शिवपिंड असते की नाही तुमच्या देवपाठावरती, आहे का नाही? शिवाची पिंड आहे ना. शिवपिंडीला केलेला अभिषेक, आपण देवपूजा करतो म्हणजे देवाला केलेला अभिषेक आहे. शिवपिंडीला केलेला अभिषेकाचं पाणी तुळशीला चालत नाही.
बरं का. म्हणून देव धुतलेलं पाणी कधी तुळशीला घालायचं नाही. बऱ्याच माऊल्या माता माऊल्या उचलतात आहे का नाही. देव कडून बाजूला काढायचे तस ते उचलायचं आणि तुळशीच्या बुडात आणून ओतायचं. चुकीचं आहे. पाप करता पुण्य, पुण्य करता पाप. बरं का. रविवारच्या दिवशी कधी तुळशीला पाणी घालायचं नाही का. रविवारी तुळस व्रतस्थ असते, तिला उपवास असतो. एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालायचं नाही का. तुळशीला उपवास असतो. ध्यानात आलं ना. 2 वारी. रविवारी तुळशीला पाणी घालायचं नाही. एकादशीला तुळशीला पाणी घालायचं नाही. घालायचं का. उपवास असतो. पुढे तुळशीच्या मंजुळा तोडत असताना, तुळशीची पानं तोडत असताना बरं का, जर पौर्णिमेच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी, द्वादशीच्या दिवशी, संक्रांतीच्या दिवशी, भर दुपारी, मध्यरात्री, संध्याकाळच्या वेळी जर तुळशीची पानं तोडली तर ऐका त्याला काय पाप लागतं. कोणत्या कोणत्या दिवशी ऐका. 1 द्वादशीला, आपल्याच नादात ऐका. पौर्णिमेला 1, नीट तुमच्यासाठी महत्वाचं नाही आता हे. पौर्णिमेला, अमावस्येला, द्वादशीला, संक्रांत असते ना वर्षातून एकदा येणारी संक्रांत, संक्रांतीच्या दिवशी, सायंकाळच्या वेळेला, मध्यरात्रीच्या वेळेला आणि दुपारी सूर्यनारायण मध्यावरती असताना जर तुळशीचं पान तोडलं तर त्याचं पातक सांगितलं देवी भागवत पुराणानं. श्रीहरी विष्णूचं डोकं कलम केल्याचं पाप आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतं. आपण तुळस नाही तोडली, देवाचं डोकंच बाजूला काढलं. शिव महापुराण हे सांगतं काय, देवी भागवत महापुराण सांगतं. तुळशीचं पान 3 दिवस अपवित्र होत नाही. 3 दिवसापर्यंत दररोज वाहिलं तरी चालतं देवाला. अशी तुळशीची कथा सांगितली. आणि पुढे तुळशीचा शाप विष्णूला झाला आणि जी वृंदा पाणी होऊन गंडकी मधून व्हायला लागली, त्याच गंडकीमध्ये श्रीहरी विष्णू सुद्धा शालिग्राम रूपानं राहिले बरं का. आणि तेव्हापासून शालिग्राम आणि तुळशीचं लग्न लावण्याची पद्धत झाली, सुरू झाली. कधीपासून, ज्या वेळेस वृंदेनं शाप दिला तेव्हापासून. तुळशीचं लग्न लावतात ना आपल्याकडे. कधी लावतात. दुर्वडीला. कधी असते तुळशीचं लग्न. कधी असतं माय बोला. तुळशीचं लग्न कधी असतंय. पौर्णिमेला असते. पण कोणत्या. कोणत्या पौर्णिमेला असते तुळशीचं लग्न. कार्तिकी एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत लावायचा असा प्रघात आहे. टाळ्या वाजव एकदा. एवढं ध्यानात ठेवावं लागतंय. कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह साजरा होतो. तो कुणाचा विवाह आहे. शालिग्राम विष्णूचा आणि तुळशीचा विवाह सांगितला. नमः पार्वतीपदे आणि तुळशीची पूजा करत असताना एक गोड मंत्र सांगितला. कोणता मंत्र म्हणतात तुळशीची पूजा करताना. आपल्या तोंडात नाव असते तुळशीची पूजा करताना. नाव आहे की नाही. काय असते सांगा मग. तुळशीची पूजा करताना कोणता मंत्र म्हणता तुम्ही. जाऊ दे, आतापर्यंत जो म्हणला तो म्हणला. आता इथून पुढे सांगतो मी कोणता म्हणायचा. सगळे म्हणा माझ्या माग. वृंदा वृंदावणी, वृंदा वृंदावणी, विश्वपूजिता विश्वपावणी, पुष्पसारा नंदिनी च, तुलसी कृष्ण जीवनी,
वृंदावनी विश्व पूजिता विश्व पावनी पुष्पसारानंदिनी च तुलसी कृष्ण जीवनी कृष्ण तुलसी जीवनी रामबा भगवती मैया की जय। नमः पार्वतीपते शिव महादेव। प्रत्यक्षात भगवंतानी या श्लोकाचा भगवान श्रीहरी विष्णूच्या मुखातून हा श्लोक बाहेर पडला. ऐका गोड त्याचा आपण एकदा चिंतन करू. वृंदारूपाश वृक्षाच यदेकत्र भवन्ति च कृष्ण जीवन रूपासा शश्वत प्रिया तमासती तेने कृष्ण जीवनी सासा निरक्षितु जीवनम वृंदावनी विश्वपूजिता विश्वपावनी पुष्पसारानंदिनी च तुलसी कृष्ण जीवनी तुलसी कृष्ण जीवन तुलसी कृष्ण जीवन। बोलिए तुलसी मैया की जय। रामबा भगवती मैया की जय। नमः पार्वतीपते शिव महादेव। एकदा सुंदर असं नामचिंतन भगवंताचं. परांबा भगवती अल्लादिनी शक्ती भगवान शंकराची सहचारिणी आहे. भगवान शंकराचं जरी आपण नामचिंतन केलं तरी ती आपल्याला सहज प्रकट होणारी आहे. एकदा भगवान शंकराचं नामचिंतन करू. ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने. सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने म्हणायचं. बम 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 शिव बम 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 शिव बम 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 शिव बम 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 बम
बजाया भोलेनाथ ने, ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मग्न हो गया। डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मग्न हो गया। ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत हो गया। ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत हो गया। सारा कैलाश पर्वत मग्न हो गया। सारा कैलाश पर्वत मग्न हो गया। सारा कैलाश पर्वत मग्न हो गया। सारा कैलाश पर्वत ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत हो गया। ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत हो
कळशी ब्रह्मा चले डमरू सुनत ब्रह्मा चले हरि ब्रह्मा चले वहाँ विष्णु चले ब्रह्मा चले वहाँ विष्णु चले माता लक्ष्मी पावन से मगर हो गया माता लक्ष्मी पावन से मगर हो गया ऐसा डमरू बजाना